हाय, इथे बघा आता आपण भेटतोय वरदला. हाय वरद. हाय. तुझं नाव काय? वरद. वरद पूर्ण नाव बाळा? वरद अब्दुल कुंभार. तू हा चालू करून कुठे फिरतोय? खूप छान वाटतोयस रे, खूप मस्त. कुठे फिरतोय? खाली रांगोळी गेलतो. कशासाठी? तुला शोधासाठी. मला शोधायसाठी? तू माझा मुलगा आहेस का? हो का? अरे वा. मग काय म्हणतोयस? काय तुझे अनुभव काय? आज शाळा लवकर सुटली, मग आता काय करण्याचा इरादा आहे तुझा? काय नाही, अभ्यास करायचं, थोडं खेळायचं. पण आता ह्या पावसाच्या एवढ्या वातावरणात, फुल धुंद पावसाच्या वातावरणात तू काय खेळ खेळणार? घरात काय खेळ खेळणार? असं दे खेळून. पण खेळायला नेमकं आहे काय? टीव्ही बघन. हा, अजून काय नाही. तुला तुला भांबर्डे गाव आवडतं का? आता 4 वर्ष राहते आपण या गावात राहतो. आपलं जर घर प्रॉपर लोणावळा आहे, तर तुला कसं वाटतं या गावामध्ये? चांगलं. पण काय चांगलं वाटतं? गाव. पण गावात काय चांगलं वाटतं? निसर्ग चांगला. निसर्ग चांगला वाटतो का? ह्या गावामध्ये अजून फिरण्यासारखं काय काय आहे? किल्ला आहे, एकली हल्ली आहे. माझ्याकडे बघून जरा बोल ना, म्हणजे थोडंसं तू दिसशील रे, खूप क्यूट आहेस तू. बोल. हा, बोल. काय आहे गावामध्ये? गाव चांगले, एकली हल्ली आहे, घनगड किल्ला आहे, डोंगर नोडीचा. हा सांगतोस का तू? हा, तिकडे घनगड. बरं, पाऊस काय म्हणतो? तू खेकडी बिकडी दाखवशील का आम्हाला? हा, खेकडी बघायची आहे, सगळ्यांना दाखवायची आपल्याला खेकडी. तू खेकडे पकडून आणशील का? त्याचा छान व्हिडिओ आपण बनवू. खेकड चारा कसा खातो? हा, खेकड गवत खातो. खेकड गवत खातो. ओके, ठीक आहे, चालेल, चल डन. हा शाळेचा गेट. शाळेचा गेट, झेडपी शाळेला जोडूनच अंगणवाडी. आता मी झेडपी शाळेतला जाणार, पाऊस ते वाढलाय त्याच्यामुळे पहिल्यांदा अंगणवाडी केलं जातं. ही बघा, ही माझी अंगणवाडी. माझ्या मदतनीस आहेत आतमध्ये, असतील नाही तर कुठे बाहेर गेले बहुतेक. काच दरवाजाला कडी आहे. बघा, ही अंगणवाडी. या अंगणवाडीमध्ये मी कार्यकर्तीचं काम करते. हे बघा, हे अशी मुलांसाठी खेळणी. हा, घोडा आहे मुलांना खेळायला. ही पाण्याची टाकी, हे टेबल. इकडे मुलांसाठी बेंच आहेत, घसरकुंडी आहे, डस्टबिन आहेत, खुर्च्या आहेत. इथे कपाट आहे. टी व्ही आलेला आहे अंगणवाडीला. अजून लाईट जोनी नसल्यामुळे तो टी व्ही राहिला आहे थोडा लावायचा. बघा, हा फळा आला आहे. ह्या खिडक्या पण इतक्या निसर्गरम्य नाही. तर वातावरण बघा किती छान दिसतं. पावसामुळे थोड्या बंद करून ठेवल्यात. हे टॉयलेट बाथरूम. हा किचन सेटअप आहे, वॉटरप्रूफ आहे. हे धान्य कोट्याची साठवणी रूम. ही माझी अंगणवाडी आहे. अंगणवाडीत आता पावसाचं वातावरणच बघा ना किती खूप आहे, त्याच्यामुळे आज मुलांची संख्या तरी पण आली नाही बहुतेक आज मुलं. बघा, हा व्ह्यू दिसतो त्या गणपतवाडीतून मी इथं आले. त्यानंतर हा पूर्ण शाळेचा परिसर आहे. छान आहे बघा.
मला खूप आनंद वाटतो मी अंगणवाडीचं काम करते. आता कुठेतरी मी शाळेच्या सानिध्यात येते ना, अगदी लहानपणाची आठवण, गोडी. आणि मुळतः एक आनंदाची गोष्ट म्हणजे बघा ना, ही जी झेडपी शाळा आहे ना, ही झेडपी शाळा ह्याच्यातच अगदी आमचं बालपण गेलं. अंगणवाडीपासून तर ते त्यावेळेस 5वीपर्यंत शाळा होती. 5वीपर्यंत शाळा असल्यामुळे इथे 5वीपर्यंत आम्ही शिकलो. आणि 5वीपर्यंत शिकल्यामुळे नंतर 7वीच्या नंतर पुढं 8वीपर्यंत गावात शाळा होती. खूप शिक्षणाच्या बाबतीत हा भाग वंचित होता, परंतु आता खूप चांगल्या पद्धतीने इथे शाळा झालेल्या आहेत. मी आता तरी देखील तुम्हाला शाळेचं थोडंसं दाखवते माहिती. आता शाळेवर परत व्हिडिओ होईल नाही होईल एखादा इव्हेंट वगैरे असेल. हां बघा, ग्रामीण पद्धतीची शाळा. ग्रामीण पद्धतीच्या पावसाचं वातावरण तर बघा किती. ग्रामीण पद्धतीची शाळा. हा इथे एक वर्ग आहे, आज जाऊन बघूया. इथे कोणीच नाही आहे. मी इथे बसूनच तुम्हाला थोडी माहिती दिली तर चालेल का? इथे कोण नाही आहे. हे झेडपी शाळेमध्ये लहानाची मोठी मी झाले. पहिल्या वेळेस इथे अजिबात शाळेची सोय नव्हती. नंतर कुठेतरी या गावामध्ये संपर्क स्कूल म्हणून एक संस्था चालू झाली. त्या संस्थेत 10वीपर्यंत शाळा झाली, तिथे मी शिकले. नंतर तुम्हाला ती शाळा मी दाखवेल. पण अगदी लहानपणाची आठवण म्हणलं तर झेडपीची शाळा, गुरांचा दवाखाना, ग्रामपंचायत भांबर्डे, इथे हे ग्राउंड, ही शाळा. थोडा बदल झाला आहे पहिल्यापेक्षा थोडासा. नाही तर इथे आले ना अगदी माहेरपणाच्या आठवणीत खूप छान वाटतं.